हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी अंशूला चापकाने फटके मारते. तेव्हा ती आता बोलते की हा शेवटचा फटका आहे यासाठी की तू प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक दुबळ्या माणसाला पाण्यात बघून त्याच्यावर अत्याचार करण्याबद्दलचा हे 8 चाबकाचे फटके तुला कायम लक्षात राहतील. तेव्हा स्वानंदी बोलते की चुकलं ना, अपमान झाला ना रे अंशुमन तुझा आज. आता कळलं ना, असह्य झालेला आणि सततचा झालेला वेदना पोचली त्याची झळ तुझ्या मनापर्यंत. आता बास कर अंशुमन. इथे असलेल्या कोणत्याही माणसाला तुला हे असं बघून आनंद होत नाहीये. राजवाड्यांनी कितीही म्हटलं असलं ना तरीही त्यांना स्वतःला आनंद होत नाहीये. बंद कर. एका चांगल्या घरात जन्माला आलाय, विचार कर त्यांच्या संस्कारांचा. आणि बायकांना त्रास देणं, प्रत्येक दुबळ्या माणसाला त्रास देणं बंद कर अंशुमन. आणि एक लक्षात ठेव, इथून पुढे जर मला चुकीचं वागताना दिसलास ना तर तुला याच्यापेक्षा मोठी शिक्षा मिळेल. आणि तेव्हा स्वानंदी चाबूक फेकते. तेव्हा मल्लिका बोलते की नाही, आता तो असं नाही वागणार, मी गॅरंटी घेते ना त्याची, आता तो खरंच असं नाही वागणार. तेव्हा मल्लिका त्याला बोलते की उठ आधी. तेव्हा समर बोलतो अंशुमन, ही तुझी शेवटची संधी आहे. यापुढे जर तू असं वागलास तर तुझी काही खैर नाही. तेव्हा मल्लिका बोलते की नाही, मी बघते त्याला, बरोबर मी अद्दल घडवते त्याला. आणि ती त्याला पटकन घेऊन जाते. इकडे मल्लिका आणि अर्पिता अंशूच्या अंगावर औषध लावत असते. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा बघ ना किती वळ उमटले. तेव्हा अंशू बोलतो की आता कॉस्मेटिक सर्जरी करावी लागेल का. तेव्हा मल्लिका बोलते की गप्पा बस, कसली कॉस्मेटिक सर्जरी, अरे वळ आहेत ते चापकाचे, काही नाही होणार. तेव्हा अर्पिता बोलते की स्वानंदी माणूस आहे की काय, कोणाच ठाऊक, असं मारतं का कोणी. माझा भाऊ आहे, मी बघून घेतलं असतं, तिच्याकडे कोणी मदत मागितली होती का. तेव्हा मल्लिका बोलते की बास. तेव्हा अर्पिता बोलते की तू मला का बास बोलतेस. तेव्हा मल्लिका बोलते की तुला नाही गं, अगं त्या स्वानंदीचं खूप झालं, तिला म्हणते मी बास झालं, अति होतंय, माझ्या मुलाला चापकाने फोडते, इतकी मजल गेली हिची. अरे माझा मुलगा आहे तो, माझ्याशी भांडेल चिडेल, काहीही करेल, ही कोण त्याला मारणारी. तेव्हा अंशू रागारागात लायटर काढतो. तेव्हा मल्लिका आणि अर्पिता थोडी घाबरते. अंशू पटकन बेडवरून उतरतो, कपाट उघडतो, कपाटातनं सगळे कपडे आजूबाजूला फेकतो आणि ड्रॉवरमधून स्वानंदी आणि समरच्या लग्नाचा फोटो काढतो आणि त्या फोटोकडे बघतो आणि बोलतो की स्वानंदीने लिमिट क्रॉस केलं आहे, आता मी तिला सोडणार नाही, फक्त 6 महिने. तेव्हा मल्लिका बोलते की 6 महिने. तेव्हा अंशू बोलतो की हो, फक्त 6 महिने. 6 महिन्यात मी तिची लाईफ नाही बदलली ना तर बापाचं नाव लावणार नाही. 8 महिने, 8 फटके मारले होते ना तर मला 8 महिनेसुद्धा लागणार नाही. 6 महिन्यात मी नाही तिचा बदला घेतला ना तर अंशुमनच्या पुढे मी माझ्या बापाचं नाव लावणार नाही. तेव्हा मल्लिका आणि अर्पिता घाबरतात. अंशू लायटरने त्या दोघांचा फोटो जाळतो. इकडे समर त्याच्या खोलीमध्ये विचार करत असतो. तेव्हा स्वानंदी येते आणि बोलते की काय झालं. तेव्हा समर बोलतो की खूप अति केलं का आपण म्हणजे मी. तेव्हा स्वानंदी बोलते की कशाबद्दल. अंशूबद्दल. तेव्हा स्वानंदी बोलते की मला नाही वाटत की आपण अति केलं आहे म्हणून. तेव्हा समर बोलतो की चापकाचे फटके देणं म्हणजे. तेव्हा स्वानंदी बोलतो की राजवाडे, तुमचा भाऊ जर आपण वेळेत पोचलो नसतो ना तर त्याने रोहिणीला तसेच चापकाने फटके देणार होता. तेव्हा समर बोलतो की हो, पण आपणही तेच केलं ना, मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक. तेव्हा स्वानंदी बोलते की त्या फटक्यांमुळे मलाही काय आनंद नाही झाला, पण त्या फटक्यांमुळे त्याला जाणीव झाली असेल ना की समोरच्यालाही आपण असंच करणार होतो म्हणून. स्वानंदी बोलते की आपलं माणूस आहे म्हणून आपण त्याला सतत असं पाठीशी घालून कसं होईल, उलट आपली त्याची गुन्हेगार वृत्ती वाढेल आणि तो अजून बिघडेल. आज काही त्याला जो काही आज त्रास झाला आहे, निदान यानंतर तरी तो नीट वागेल, सेन्सिबल वागेल अशी आशा करू शकतो ना. तेव्हा समर बोलतो मला ना काळजी वाटायला लागली त्याची, आता हा मुलगा इतकं कसं काय बदलला आणि हे आजपर्यंत म्हणजे लक्षात कसं नाही आलं. खरं तर मोठा भाऊ म्हणून ना ही चूक माझी आहे सगळी, इथे माझे संस्कार कमी पडले. तेव्हा स्वानंदी बोलते की राजवाडे, इथे संस्कार कमी पडले असं कसं म्हणतात तुम्ही, बाकीही गोष्टी असतात, एखाद्याची संगत असते. आणि अंशुमन काही लहान नाही आहे, त्याची सतसत विवेक बुद्धी आता काम करत नाही, पण तुम्ही प्रत्येक वेळी असं त्यांच्या बाजूने नाही उभे राहू शकत. त्याला स्वतःची माणसं घडवावी लागणार आहेत. तुम्ही प्लीज असं प्रत्येक वेळी स्वतःला दोष नका देत जाऊ. तेव्हा स्वानंदी त्याला समजवते, तुम्ही झोपा शांतपणे, नका त्रास करून घेऊ प्लीज. तेव्हा समर विचार करायला लागतो. तेव्हा त्याला तो आनंद आणि निकिताला बोललेले शब्द आठवतात की बायकोचा मित्र जाऊ दे, पण तुम्ही दोघं आत्ता जसे माझ्याशी आहात ना तसेच कायम राहा.
तुम्ही जर नसलात ना तर मी खरंच नाही जगू शकणार. तुम्ही आयुष्यभरासाठी मला माझ्या आयुष्यात हवे आहात. तेव्हा त्याला आनंद आणि निकिताची खूप आठवण येते आणि ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी तो आनंदला जे काही बोलला आणि आनंद त्याच्यावर जे काही रिॲक्ट झालं ते सगळं समरला आठवत असतं. तेव्हा समरला तेही आठवतं की आजीने त्याला होळीच्या दिवशी आनंदची आठवण करून दिली होती की कित्येक वर्ष होळी आनंदसोबतच साजरी होत होती असं म्हणून. तेव्हा समर उठतो आणि कपाटापाशी त्याची फाईल घ्यायला जातो. फाईल घेत असताना त्याला अल्बम भेटतो आणि त्या अल्बममध्ये निकिता, आनंद आणि त्याचे फोटो असतात. तेव्हा समरला त्या दोघांची खूप आठवण येते. त्या फोटोंकडे तो सतत बघत असतो. तेवढ्यात स्वानंदी येते. समर फोटो ठेवतो आणि फाईल घेऊन सोफ्यावर बसतो. तेव्हा स्वानंदी पुन्हा तो अल्बम कपाट उघडून तो अल्बम बघते आणि समरकडे जाते. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो किती छान फोटो आहेत हे. असे जुने फोटो पाहिले की आठवणी उफाळून येत असतील ना तुमच्या. तेव्हा स्वानंदी बोलते की खरं सांगा तुम्ही मिस करतायत ना आनंददादा आणि निकिता ताई यांना. तेव्हा समर बोलतो की नाही. तेव्हा स्वानंदी बोलते मग फोटो का बघत होतात. तेव्हा समर बोलतो की बघत नव्हतो, तो अल्बम चुकून खाली पडला ना म्हणून त्याच्याकडे लक्ष गेलं. तेव्हा स्वानंदी बोलते की आनंददादांना तर कन्फर्म उचके लागत असणार. तेव्हा समर बोलतो की मी आठवण काढत नव्हतो पण. तेव्हा स्वानंदी बोलते की मी असं कुठे म्हटलं. तेव्हा समर बोलतो की मला यावर काही बोलायचं नाही आहे. तेव्हा समर उठून जातो तिथून. तेवढ्या स्वानंदीचा फोन वाजतो. तेव्हा निकिता बोलते की हाय स्वानंदी, बिझी नाहीस ना गं तू. तेव्हा स्वानंदी बोलते नाही बोला ना. तेव्हा निकिता बोलते की स्वानंदी मला ना आनंदची जरा काळजी वाटायला लागली. समरशिवाय जगणं मुश्किल होऊन बसलं त्याच्यासाठी आणि त्यात कधी नव्हता एवढ्या दिवस घरी आहे ना, त्यामुळे त्याचा जास्ती त्रास व्हायला लागला आहे त्याला. डिप्रेशनमध्ये गेला तर काय करायचं गं. तेव्हा स्वानंदी बोलते का पण म्हणजे ते काही बोलले का. तेव्हा स्वानंदी बोलते नाही ना गं, बोलतच नाही, तेच तर कळत नाही ना, मग त्रास होतो ना गं. ती होळीची पूजा तिथे लक्ष नव्हतं, त्याची आवडीची पुरणपोळीसुद्धा खाल्ली नाही अगं त्याने. तेव्हा स्वानंदी निकिताला सांगत असते की खरं सांगू का, इथेही त्यांची वेगळी अवस्था नाही आहे. तुमचे जुने फोटो बघत बसले होते ते, म्हणजे मान्य करणार नाही, तो स्वभाव नाही त्यांचा, पण मला जाणवतं आहे ना. तेव्हा निकिता बोलते कुठले जुने फोटो गं. तेव्हा स्वानंदी बोलते की माहीत नाही, तुमचे ते प्रपोजलचे असावे कदाचित. तेव्हा निकिता बोलते की बाप रे, तुला शपथ सांगते स्वानंदी, आनंदसुद्धा आता त्याचबद्दल बोलत होता, तेच विचार करत होता. किती सेम विचार करतात गं ते दोघं. फक्त ना आता हे दृष्टचक्र लवकर संपावं बस. तेव्हा स्वानंदी बोलते लवकरच संपेल आणि बघा लवकरच संपेल. तेव्हा निकिता बोलते की म्हणूनच तुला कॉल केला मी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा स्वानंदी बोलते मग झालं तर आता तोपर्यंत काळजी घ्या दोघांनी, बोलूया आणि गुड नाईट करून फोन ठेवतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी समर खाली येतो. तेव्हा आजी बोलते की गुड मॉर्निंग पिंट्या. तेव्हा समरला ती विचारत असते की रंगपंचमी तोंडावर आली आहे आणि दरवर्षीप्रमाणे तू आणि आनंद हा कार्यक्रम ऑर्गनाईज करतो ना, यावर्षी आनंद नाही आहे, मग म्हणून तुला विचारलं की कार्यक्रम होणार आहे की नाही. तेवढंच आनंदी चहा घेऊन येते आणि बोलते की कसला कार्यक्रम आजी. तेव्हा आजी बोलते की सांगते. तेव्हा आजी सांगत असते की अगं आपण सगळे सण आहे ना आपल्याकडे थाटामाटात साजरे होतात आणि एक दिवस सगळ्यांच्या सुट्टीचे अरेंज करून मोठ्या प्रमाणे आपण रंगपंचमी खेळतो. हेतू हेच असतो की आत्ता आपल्या होणारे कार्यक्रम आपल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जावे म्हणून आणि आपल्या स्टाफला पण मजा करता यावी. तेव्हा समर बोलतो की वर्षभर स्टाफ आपल्यासाठी काम करत असतो आणि या कार्यक्रमाच्या दिवशी आपण सगळ्यांना सुट्टी देतो, नो काम. त्या दिवशी सगळ्यांना स्पेशल फील होईल असं बघतो. तेव्हा स्वानंदी बोलते की वाव किती छान कल्पना आहे ही. तेव्हा आजी बोलते अगं रंगांचा उत्सवच म्हण ना, पण दरवर्षी सगळी तयारी आनंद करायचा, आम्हाला काही बघायलाच लागायचं नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की ही किती छान कल्पना आहे ना. तेव्हा आजी बोलते हो पण यावर्षी होईल का नाही काय माहीत नाही ना आम्हालाच. तेव्हा समर बोलतो की अर्थात होईल, त्याच्या वाचून काहीही अडलेलं नाही आहे आणि त्याला फोन येतो तेव्हा तो फोनवर बोलत चालला जातो. तेव्हा स्वानंदी हसत बोलते ऐकलत ना, त्यांच्या वाचून काहीही अडणार नाही, होईल सगळं नीट होईल. तेव्हा आजी बोलते अगं तुमची पण पहिलीच रंगपंचमी आहे ना, माझा खूप खूप आशीर्वाद आहे तुम्हाला, म्हणजे इंद्रधनुष्याचे सगळे रंग तुमच्यात उतरू दे. तेव्हा स्वानंदी बोलते की थँक्यू आजी. तेव्हा आजी बोलते की थांबा तुला एक गंमत दाखवते. तेवढे ती नारायणला आवाज देते. नारायण सगळे कलर घेऊन येतो. तेव्हा आजी कलर घेते, स्वानंदीच्या गळ्याला लावते आणि बोलते की तुला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि नारायण दादा तुम्ही सगळ्यांनी रंग खेळायचा हां. हे अर्पिता सगळं गुपचूप चोरून ऐकत असते. आता इकडे स्वानंदी तिच्या खोलीत फोनवर बोलत असते की होळीच्या दिवशी काय काय स्वयंपाक बनवायचा म्हणून. तेव्हा ती स्वयंपाकाचं सांगत असते की हे बनवूया ते बनवूया आणि तेव्हा बोलते की मी पुरणपोळी मी स्वतःच बनवेल. आमच्याकडे असं नसतं की स्टाफला वेगळं आणि आम्हाला वेगळं, सगळ्यांना सेमच असतं. तेव्हा तेवढ्याच समर येतो. समर पण धावपळीत असतो. तो आरशाजवळ जातो, केस विंचरत असतो. तेवढा तो मागे वळतो, स्वानंदीही जायला लागते. तेव्हा ते दोघं धडकतात. तेव्हा स्वानंदीचा फोन पडतो. स्वानंदी पटकन फोन उचलते आणि बोलते अरे बंद झाला. तेव्हा समरला बोलते की सॉरी. तेव्हा समर बोलतो की सॉरी कशाला, आता ना आपण ह्या घरात वावरत असताना जेव्हा धडकणार नाही ना तेव्हा एकमेकांना सॉरी बोलू.
आणि धडकणं, पडणं, लागणं हे नॉर्मल आहे असं आपण डिक्लेअर करून दाखवू. तेव्हा समर पटकन स्वानंदीकडे बघतो आणि ओके तर अजिबात बोलू नका. तेव्हा समर स्वानंदीच्या गालांकडे बघतो आणि बोलतो की काय इव्हेंट तर उद्या आहे ना, आजपासून काय लहान मुलासारखं रंग लावून फिरताय. तेव्हा स्वानंदी बोलते की हा रंग आजींनी लावला. तेव्हा समर बोलतो की आजी. तेव्हा स्वानंदी बोलते की ओ असं रिॲक्ट होऊ नका, मला स्वतःलाही रंगपंचमी खूप आवडते. तेव्हा समोर बोलतो की तुम्ही काय पिचकारी वगैरे घेऊन आलात की काय. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, मोठे फुगे पण आणले आणि तुम्हालाच फेकून मारणार आहे. तेव्हा समर बोलतो की चांगलं आहे, मजा करा आणि जेवणाचं तुम्हाला बघायची काही गरज नाही, मी बाहेरल्या रेस्टॉरंटमधनं ऑर्डर करेल. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे माझ्या आवडीची बेसिकली मी कुठलीच कामं करायची नाही आहे का तुमच्या राज्यात, पण मला आवडतं. आता देते ना मी ऑर्डर, मग गप्प बसा ना. तेव्हा समर बोलतो की तुम्हाला दमायची हौसच आहे का. तेव्हा स्वानंदी बोलते हो, मला दमायला मज्जा येते. ओके, आणि तसंही मला एकटीला दमायचं नव्हतं, मी माझ्या ताईंशी बोलत होते, त्या येतील, मला त्या करतील काम. ओके. तेव्हा समर बोलतो छान, एन्जॉय, आणि समर तिथून चालला जातो. इकडे मल्लिका आणि अंशू तिच्या खोलीत बसलेले असतात. तेव्हा मल्लिका बोलते की टेन्शन आलं आहे मला, त्या रोहिणीने तोंड जर उघडलं ना तर मग झालं, सगळं संपलं. तेव्हा अंशू बोलतो की एवढं काही झालेलं नाही. तेव्हा मल्लिका बोलते की हो का, एवढं काही झालेलं नाही, पण काय तू ना अंशू ना, सगळं तुझ्यामुळे झालं आहे, सगळा राडा करायची काही गरज नव्हती. मी त्या रोहिणीला बाजूला घेऊन माझ्या पद्धतीने समजवलं असतं, पण नाही ना, तुला काय अंशुमन, तुला फक्त राडा मारणं हे सगळं जमतं, आणि काय म्हणे तर हंटरने मारतोय तिला, पण आपल्याला डोकं वापरायचंच नाही आहे ना. अरे तुझ्या लक्षात येते का, त्या रोहिणीने आपलं बोलणं ऐकलं आहे आणि तू आता हंटरने तिला मारल्यामुळे त्या समरचा, स्वानंदीचा आणि त्या म्हातारीचा तुझ्यावरचा सगळा विश्वासच उडाला आहे. आणि रोहिणी त्याला ना देव समजायला लागली, भावनेच्या भरात भडाभडा ओकली ना तर वाट लागेल आपली, त्यांचा विश्वास बसेल तिच्यावर, मग काय करणार आहोत आपण. तेव्हा अंशू बोलतो अगं मॉम, काय ऐकलेलं नाही तिने, आणि ऐकले आपण तर निलिमाबद्दल बोललो आहे ना, आपण कुठे काय केलं आहे. मला चांगलं आठवतं आहे, जे काही केलं आहे ते निलिमाने केलं आहे, काही झालं तर निलिमा घेईल बघून. तेव्हा मल्लिकाला थोडं बरं वाटतं आणि ती अंशूला लाडात मारते. तेवढ्यात अर्पिता येते आणि बोलते सारखं स्वानंदी स्वानंदी स्वानंदी. तेव्हा मल्लिका बोलते की आप्पी आता तुला काय झालं. तेव्हा अर्पिता बोलते की रंगपंचमीचा इव्हेंट होणार आहे आपल्या घरात आणि स्वानंदी आहेच पुढे पुढे करायला. तेव्हा मल्लिका बोलते की म्हातारीला करू दे त्यांच्यासाठी काय करायचं ते, पण ही रंगपंचमी स्वानंदीच्या आयुष्यात काळा रंग आणणार. आता इकडे घरात रोहिणी बॅग भरून चालली असते. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहिणी अगं काय, कुठे चालली आहे. तेव्हा रोहिणी बोलते की मला जावं लागेल मॅडम. तेव्हा स्वानंदी तिला विचारत असते की अंशूने तुला पुन्हा त्रास दिला का. तेव्हा रोहिणी बोलते की नाही, ते माझे बाबा आजारी, ते गावाला असतात ना, त्यांची काळजी घ्यायला जावं लागेल, म्हणून नोकरी नाही करता येणार. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं तुला काहीही लागत असेल ना, मदत लागली तर मला सांग. तेव्हा रोहिणीला सगळ्या अंशुमनच्या गोष्टी आठवत असतात की एकदा त्याने गरम पाणी तिच्या हातावर सांडलेलं असतं, अंशुमनला काम करत असताना व्हिडिओ तिने काढलेले असतात. तेव्हा अंशुमनने तिचा मोबाईल फेकून दिलेला असतो आणि तिला चापकाने फटके दिलेले तेही तिला आठवत असतं. तेव्हा रोहिणी विचारत पडते. त्या स्वानंदी बोलते ऐकतेस ना, आणि तू बाबांना बरं वाटलं की परत येशील ना. तेव्हा रोहिणी बोलते की प्रयत्न करेल, येते आता. तेव्हा स्वानंदीला रोहिणीच्या चेहऱ्यावरची भीती जाणवत असते आणि ती विचारत पडते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.